नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि त्याचसोबत आपण बाजरीची भाकरी म्हणजेच तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत। तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या दिवशी बाजरीच्या भाकरीला खूप मान असतो आणि त्याचसोबत आपण सर्व भाज्या मिक्स करून भोगीची भाजी बनवत असतो। तर या भाजीला सुद्धा खूप महत्त्व आहे। तर हीच भाजी आपण कशी बनवायची आणि त्यासोबत तिळाची भाकरीसुद्धा कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। काही टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे रेसिपी खूप सोपी होऊन जाते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या ठिकाणी जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत त्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी सर्व भाज्या स्वच्छ निवडून आणि कट करून घेतलेल्या आहेत। तर गाजर घेतलेला आहे अर्धी वाटी, त्यासोबत वाटाणा, पावटा आणि हरभरा आपण एक एक वाटी घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण चाकवताची भाजी थोडीशी घेतलेली आहे। या सोबतीला आपल्याला भिजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि वालपापडी, बोरं आणि त्याच्या जोडीला आपल्याला घेवड्याची शेंगसुद्धा घ्यायची आहे। आता आपल्याकडे ऊस नाही आहे त्यासाठी आपण गूळ घेतलेला आहे आणि एक बटाटा आणि एक वांगंसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। तर हे सर्व साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किती प्रमाणात घ्यायचं आहे ते कळून जाईल आणि प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल। तर आता आपण पहिल्यांदा वाटण करून घेणार आहोत। तर वाटणासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत। तर त्यात पहिल्यांदा आपण भाजलेले तीळ घ्यायचे आहेत। 3 ते 4 टेबलस्पून एवढे भाजलेले तीळ मी या ठिकाणी घेतलेले आहेत। तर सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपण आलं लसूण घालायचं आहे। तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहे। त्याचसोबत 1 वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून आपण तेलावरती थोडेसे परतून घेतलेले आहे। तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र केलेलं आहे आणि यामध्ये आता आपण पुढचं साहित्यसुद्धा मिक्स करून घेणार आहोत। म्हणजे आपण भाजीसाठी एकच वाटण करायचं आहे। तर या ठिकाणी धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, त्याचसोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि हे वाटण आपण आता पाणी न घालताच वाटून घेणार आहोत। तर पाणी न घालता वाटल्यानंतर आपण यामध्ये आता टोमॅटो कट करून मिक्स करायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि यामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्याच सोबतीला आपण 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर पहा या ठिकाणी पेस्ट आपली वाटण तयार आहे। तर हाच मसाला आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। तर आता भाजी फोडणी घालूया। मोठ्या कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे। तर यामध्ये सुरुवातीला आपण हिंग घालूया फोडणीसाठी। अर्धा चमचा तरी हिंग यामध्ये घालायचा आहे। आता यावर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालूया आणि यावर आपण जे वाटण वाटून ठेवलं होतं तो मसाला आपण यामध्ये घालायचा आहे। संपूर्ण मसाला आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर आपल्याला हा मसाला मीडियम गॅस करून अगदी तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढाच आपल्या भाजीला टेस्टही खूप सुंदर येईल। 1 ते 2 मिनिटं आपण मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। म्हणजेच याला तेल सुटायला सुरुवात झाली की आपण आता यामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करणार आहोत। तर ज्या भाज्या जास्त लवकर शिजल्या जात नाहीत त्याच आपण मसाल्यामध्ये सुरुवातीला मिक्स करायच्या आहेत। म्हणजेच हरभरा, पावटा आणि त्याचसोबत आपण या ठिकाणी वाटाणासुद्धा घालायचा आहे आणि सर्व साहित्य मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला याला वाफ आणायची आहे। तर 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून याला वाफ आणूया। म्हणजेच हे सर्व साहित्य व्यवस्थित मऊ होतं आणि लवकर शिजायला मदत होते। तर आता 2 मिनिटानंतर परत एकदा आपण याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता काही मसाले मिक्स करूया। तर लाल तिखट घेतलेला आहे, म्हणजेच बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेला आहे। त्यासोबत कांदा लसूण मसाला आपल्याला 1 चमचा भरून घालायचा आहे। जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला वापरू शकता।
त्यासोबत अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आपण भाज्यांमध्ये घालूया। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की याला रंगही सुंदर येतो, म्हणजेच भाजीला रंग सुंदर येतो। आता 2 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण बाकीचं साहित्य यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच भिजलेले शेंगदाणे घालायचे आहेत। त्यासोबत गाजर, त्यानंतर आपण बारीक कट करून बोरं घ्यायची आहेत, ती सुद्धा घातलेली आहेत। यासोबत घेवड्याची शेंग आणि वालपापडीची शेंग सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायची आहे। आता त्यासोबत एक बटाटा आणि एक वांग आपण कट करून पाण्यामध्ये भिजत घातलं होतं, ते सुद्धा यावरतीच घालूया। आणि आता या सर्व भाज्या आपण मसाल्याबरोबर परतून घ्यायच्या आहेत। तर गॅस आपला मीडियमच ठेवायचा आणि सर्व भाज्या एकसारख्या परतून घ्यायच्या आहेत। 1 मिनिटभर आपण सर्व भाज्यांना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर मसाला परतत असताना, भाज्यांसोबत मसाला परतत असतानाच आपण एका दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता एक वाफ आणायची आहे आणि गरम पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर परत एकदा हलवून घेऊया। तर भाज्या ह्या तळातून सर्व व्यवस्थित हलवून घ्यायच्या आणि यामध्ये आपल्याला आता 2 ते 3 कप एवढं गरम पाणीच घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाज्यांना रंग सुंदर येतो आणि त्याचसोबत मसाल्याची टेस्टही खूप सुंदर येते। तर पहा, आपल्याला जेवढा ग्रेव्ही हवी आहे किंवा जेवढी पातळ आपल्याला भाजी हवी आहे तेवढ्या प्रमाणात आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। आता ज्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला होता ते भांडंसुद्धा धुवून याच्यामध्ये घातलेलं आहे। तर याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे। आता सगळ्यात शेवटी आपण पालेभाजी घालणार आहोत, म्हणजे चाकवताची पानं जी कट करून ठेवली होती ती घालायची आहेत आणि 1 टेबलस्पून एवढा गूळसुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे। तर या ठिकाणी आपण ऊस वापरलेला नाही आहे म्हणून गूळ वापरत आहोत। जर ऊस वापरला तर गूळ नाही वापरला तरीसुद्धा चालू शकतं। तर आता छान उकळी आलेली आहे। आपण या भाजीला झाकून 10 ते 12 मिनटं तरी शिजून द्यायचं आहे, म्हणजे सर्व भाज्या ह्या एकसारख्या शिजल्या जातात आणि शिजवताना आपण मधून 1-2 वेळा तरी याला हलवून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवूया आणि आपण आता भाजी शिजायला बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेणार आहोत। तर भाकरीसाठी या ठिकाणी मी 2 मुठी एवढं पीठ एका चाळणीमध्ये चाळायला घेतलेलं आहे। पीठ हे शक्यतो चाळूनच घ्यायचं आणि बाजरीचं पीठ घेताना शक्यतो ताजं पीठ असावं, शिळं पीठ असेल तर भाकरीला चीर जाते। तर त्यासाठी मी ताजं पीठ असं दळून आणलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे। तर पाणी एकदम कधीच घालायचं नाही, भाकरीचं पीठ मळताना थोडं करून पाणी घालतच आपण भाकरीचं घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जर भाकरीचं पीठ मळताना तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं मीठसुद्धा याच्यामध्ये घालू शकता। मीठ घातलेली बाजरीची भाकरी खूपच सुंदर लागते, खूपच टेस्टी लागते। आता हे पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे। तर हे या पिठापासून 2 भाकरी बनवू शकतात एवढं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर मळताना आपण पाणी थोडं करून घेत मऊसर असा लोण्यासारखा गोळा आपण मळून घ्यायचा आहे। जितकं पीठ आपण छान मळून घेऊ तितकीच भाकरी सुंदर होते आणि अजिबात भाकरीला चीर जात नाही। तर या ठिकाणी मी एकसारखे असे 2 गोळे करून घेतलेले आहेत। तर पहिली भाकरी आपण थापणार आहोत, त्यासाठी परत एकदा मी पाण्याचा हात घेऊन याचा गोळा तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता थोडंसं कोरडं पीठ आपण या ताटामध्ये घेणार आहोत आणि त्या कोरड्या पिठावरतीच आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे। तर कोरडं पीठ घेताना सुद्धा चाळूनच घ्यायचं, कारण चक्कीवरून दळून आणल्यानंतर याच्यामध्ये कण असू शकतात, त्यासाठी प्रत्येक वेळी पीठ चाळून घ्यायचं। आता भाकरी थोडीशी थापल्यानंतर यावर आपण तीळ घालायचे आहेत। तर तीळ भरपूर घालायचे, सर्व बाजून व्यवस्थित पसरतील इतपत आपण तीळ हे भाकरीवरती घालून घेणार आहोत, भाकरीच्या पिठावरती घालून घेणार आहोत। आता एकसारखं आपल्याला प्रेस करत हाताने गोल आकारामध्ये आपल्याला एकसारखी अशी भाकरी थापून घ्यायची आहे। एकसारख्या जाडीवरती आपण भाकरी थापून घेतलेली आहे, पहा। आता आपल्याला भाकरी भाजायची आहे। तर जेव्हा भाकरी थापत होते तेव्हाच मी तवा गरम करून घेतलेला आहे। तर
पीठ लावलेला भाग वर येईल अशा प्रकारे आपण भाकरी तव्यामध्ये घालायची आहेत आणि तीळ लावलेला भाग हा तव्यावरती खालच्या बाजूला गेला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण भाकरी घालून घेतल्यानंतर लगेचच यावर पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजेच पाणी पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला जर हाताने पाणी पसरवता येत नसेल तर एखादा कपडा घेतला पसरवण्यासाठी तरीसुद्धा चालू शकतं. आता वरच्या बाजूने सर्व पाणी सुकल्यानंतर आपण भाकरी ही सोडवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण या भाकरीला उलटवणार आहोत. तर वरचं पाणी सुकल्यानंतरच ही प्रोसिजर करायची आहे. तर पहा, तीळ कसे एकसारखे पसरले गेलेले आहेत आणि भाकरीला सर्व बाजूनी व्यवस्थित लागलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूनी भाकरी भाजताना आपण हाय फ्लेमच ठेवायची आणि दुसऱ्या बाजूनी ही खरपूस अशी भाकरी आपण भाजून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये दुसऱ्या बाजूनी सुद्धा भाकरी छान भाजली जाते. तर आपण एकदा सोडवून घेऊया आणि पाहूया कशा प्रकारे आपली भाकरी ही भाजली गेलेली आहे. तर आणखी 2 मिनिटासाठी किंवा 1.5 मिनिटासाठी आपण दुसऱ्या बाजूने ही भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर पहा, अशा प्रकारे छान भाजली गेली आहे. आता आपण डायरेक्ट गॅसवरतीच फ्लेमवरतीच भाकरी ही फुलवून घेणार आहोत. तर पहा, भाकरी कशी छान फुगलेली आहे आणि छान भाजली गेलेली आहे. तर आपली पहिली बाजरीची भाकरी तयार आहे. अशाच प्रकारे मी दुसरी भाकरीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि भाजून सुद्धा घेतलेली आहे. तर पाहिलंत ना, बाजरीची भाकरी बनवणं किती सोपं आहे. आपण थंडीच्या महिन्यामध्ये अशा प्रकारे तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी नेहमी बनवून एन्जॉय करू शकतो, कारण ह्या खूपच टेस्टी लागतात. तर आता आपली भाजीसुद्धा शिजून तयार आहे. आपण गॅस बंद केलेला आहे आणि सर्व करूया आपल्या बाजरीच्या भाकरीबरोबर भोगीची भाजी. भाजी सर्व करताना आपण यावर थोडेसे तीळ घालणार आहोत, म्हणजे भाजी दिसायला खूप सुंदर दिसते. तर अशा प्रकारे भोगीची भाजी आणि भाकरी याचा मान भोगीच्या दिवशी असतो, कारण या भाज्यांमध्ये सर्व भाज्या मिक्स केलेल्या असतात. त्याचबरोबर भाकरीला तीळ लावलेले असतात. तिळामध्ये स्निग्धता जास्त असते आणि बाजरी ही उष्ण असते, त्यामुळे थंडीमध्ये तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर मिक्स भाजी ही अतिशय पौष्टिक असते. आपल्याला शरीराला कमी पडणारे सर्व विटॅमिन्स आणि प्रोटीन्स याच्यामधून मिळतात. तर या सर्व प्रथेला आपण पुढे घेऊन जाऊया, पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोचवूया. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया नवीन अशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.